नमस्कार मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी माझी नवी कादंबरी अक्करबोट्या हिचं कथन क्रमशः करत असतो. आज रविवार आहे. आपण 21व्या भागामध्ये प्रवेश करत आहोत. मागच्या 20व्या भागामध्ये आपण असं पाहिलं की रत्ना वाशिमच्या बायांच्या दवाखान्यामध्ये बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला, पण वंदनाने आधीच ठरविल्याप्रमाणे तिचं ते बाळ कल्याण समितीला देऊन टाकलं आणि रत्नाला ती शुद्धीवर आल्यावर सांगितलं की तुझं बाळ पोटातच मरण पावलं होतं, त्यामुळे त्याचा सगळा जे काय दफनविधी वगैरे आहे तो आम्ही उरकून घेतला. वंदनाला वाटलं होतं की असं काही ऐकून रत्ना रडेल, पडेल, बेशुद्ध होईल, पण रत्नाला त्याचं जणू काही वाटलंच नाही. इतकी निर्विकार होती ती त्यावर एक शब्द सुद्धा बोलली नाही. वंदना चकित झाली. 2 दिवसानंतर सुट्टी झाली, पण सुट्टी होण्याआधी रत्नानं आपल्या सासऱ्याला म्हटलं होतं की मामाजी, माझ्या मायाबापाला बोलवून घ्या, मला आता इथून माहेराला जायचं. सासऱ्याला वाटलं की ठीक आहे, जाईल, 4 दिवस राहील, पुन्हा बरं वाटलं की वापस येईल. आणि त्यांनी रत्नाच्या मायबापाला निरोप देऊन गाडी बैल आणायला लावले आणि रत्ना माहेराला गेली. इकडे सासूला मात्र या गोष्टीचा आनंद झाला. वंदना जवळ तिनं बोलूनही दाखवलं की बरं झालं ते किरूक मेलं, सरका संभार अन जीव बेजार, बिना सुटाचा भोंबारा गेला. नाहीतर ते लेकरू घेऊन मी त्या रत्नीले दारात पायच टाकू देत नव्हती. अर्थात आता काही कारणच उरलं नव्हतं, त्यामुळे सासू नॉर्मल झालेली ती सासू तिला आता काही रत्नाबद्दलही राग वगैरे वाटत नव्हता, असं ती वंदनाजवळ बोलत होती. रत्ना माहेराला गेली. ती माहेराला असताना नारायण दर शनिवारी मुक्कामी जायचा आणि रविवारी परत संध्याकाळी वाशिमला जायचा. पण या 2-3 महिन्याच्या काळात त्यानं कधीही तिला असं म्हटलं नाही की तू आता माझ्यासोबत गावाकडे चल, किंवा तिनंही त्याला म्हटलं नाही की आपण आता गावाकडे जाऊ. पण सासूला दम निघत नव्हता, कारण सगळं काम तिच्या अंगावर पडलं होतं. आणि म्हणून तिने एक दिवस नारायणला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की या शनिवारी तू आता सासरवाडीला जाय आणि रत्नाला घेऊन ये. त्याप्रमाणे नारायण सासरवाडीला आलाही, रत्नाला म्हणाला, पण रत्नानं त्याला चक्क सांगितलं की हे पहा, आता त्या घरात किमान तुमची माय आहे तोपर्यंत तरी मी प्रवेश करणार नाही. तिच्या दुर्दैवानं जर ती मेली तर माही सावली पण तिच्यावर मी पडू देणार नाही. माया संग जर तुम्हाला संसार करायचा असेल तर मी त्याच गावात पण दुसरीकडे राहीन, नाही तर मग वाशिमले खोली पहा. त्यावर नारायण काही बोलला नाही, तो परत गेला. आणि मग तो जवळपास 1 महिनाभर आलाही नाही. त्यावेळी रत्नाच्या मायनं तिला म्हटलं होतं की तू काही पाहुण्याला कमी जास्त बोलली काय? पाहुणा आलाच नाही मधात. रत्नानं आपल्या मायला ती काय त्याला बोलली ते सांगितलं.
आणि पुढे मग आणखी 15 दिवस उलटल्यावर एक दिवस सासरा गाडी बैल घेऊन आला संध्याकाळचा. रत्नाच्या कपाळावर आठ्या पडल्या की आपण नांदायला त्या घरात जाणार नाही हे सांगूनही सासरा आला आपल्याला न्यायला. पण ती काही बोलली नाही. संध्याकाळी जेवण खावणं झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले. तेव्हा मग सासऱ्यानं विषय काढला की रत्ना, मी तुला न्यायला आलो, उद्या पायटी आपल्याला जायचं. त्यावर रत्ना कुठं जायचं असं विचारणार, पण सासरा आधीच म्हणाला की आपल्याला उद्या वाशिमला जायचं. तुझ्या म्हणण्याप्रमाणे नारायणनं तिथं खोली पाहिली. काल सगळा गावाकडून पसारा आम्ही तिथं नेऊन टाकला, तुमची पलंगी बास पण नेली, आणि म्हणून तुला मी आता न्यायला आलो. रत्नाला ते ऐकून बरं वाटलं. अर्थात नकार देण्याचं काही कारण नव्हतं. पण मग तिच्या मायेची गडबड वेगळीच सुरू झाली. आता रत्नासोबत काही ना काही देणं आवश्यकच होतं ना. डाळ, दाणा, मीठ, मिरची, काय असेल नसेल ते, भांडे कुंडे. पण ती हे सगळं करत बसली. हे सासऱ्याच्या लक्षात आलं. तेव्हा सासरा तिला म्हणाला की बाई, काहीही देऊ नका, सगळं म्या घरून नेऊन टाकलेलं आहे, फडा पण नेला. ते ऐकून रत्ना म्हणाली, मामाजी तुम्हाला वाईट वाटेल, पण ज्या ज्या गोष्टीले माया सासूचा हात लागला असेल ती गोष्ट वापरायची माझी इच्छा नाही. आता तुम्ही जे काही तिथं आणून टाकलं ते ठीक आहे, पण याच्यानंतर मात्र घरून काही आणत जाऊ नका. काय लागलं ते आम्ही विकत घेत जाऊ. सासरा म्हणाला ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे. आणि मग दुसऱ्या दिवशी सासऱ्यासोबत ती वाशिमला आली. आदल्या दिवशी आणून टाकलेला पसारा आणि हा पसारा, सगळा पसारा खोलीत झाला. 2 खोल्या होत्या, एक मागची खोली स्वयंपाकासाठी आणि एक पुढची खोली बैठकीची. खोल्या वर होत्या, म्हणजे एक मजला चढून जावं लागत होतं. खाली घरमालक राहत होता, वर 3 भाडेकरू राहत होते. संडास आणि आंघोळीची खोली खाली होती. आवारात छोटीशी एक विहीरही होती. म्हणजे कशालाच बाहेर जायचं काम नव्हतं. त्या दिवशी त्या तिघांनी, म्हणजे नारायणही शाळेत गेला नव्हता, त्या तिघांनी सगळं सामान बरोबर लावलं. संध्याकाळ होत आली. तेव्हा सासरा म्हणला, आता मी गावाकडे जातो. तशी रत्ना म्हणली, आता नका जाऊ, किती उशीर झाला, दिवस इथंच माळवायला. त्यावर सासरा म्हणला, नाही ग, म्हैस कोण पाहिल वावरात जाऊन. तरी पण नारायणने नकार दिला, दोघांनी नकार दिला. आणि मग सासरा रात्रभर राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरा उठून म्हणाले की आता तुम्हाला चहा पाज, म्हणजे मी जातो. रत्ना म्हणाली, चहा नाही, आपल्या खोलीवर चहा होणार नाही. एक तर हे चहा पितच नाहीत, मी पित होती गावाकड, पण मेलेल्या माणसाच्या नावानं काहीतरी सोडा लागते म्हणतात ना, तसं मी पोटातलं बाळ मेलं तर त्याच्यासाठी मी चहा सोडून दिला. नारायणनं त्याच्यावर म्हटलं की बाबा ठीक आहे, असू द्या, मी तुम्हाला बाहेर चहा पाजतो, चला गाडी झोपा. आणि ते दोघं रस्त्याला लागले. आता हे सगळं झालं, पण सासूच्या मनात खंत होती की रत्ना आली पाहिजे आणि तिला हे पटवून दिलं पाहिजे की त्योहार महा काय राग नाही. त्यासाठी तिनं वंदनाला मुद्दाम वाशिमला पाठवलं. वंदनाला हे माहीत होतं, किंवा वंदनाच्याही हे लक्षात आलं होतं की ही आपल्यालाही आता सरळ बोलत नाही, कारण ती बोललीच नव्हती ना. तिचं बाळ मरण पावलं असं जेव्हा तिला दवाखान्यात सांगितलं होतं तेव्हा ती काहीच बोलली नव्हती. म्हणजे हिच्या मनात आपल्याबद्दलही राग आहे. म्हणजे एवढं सगळं केलं आपण तिच्या बाळातपणाचं,
एवढं सगळं केलं असं म्हणत असताना तिच्या मनात टोचणी निर्माण झाली की काय काय केलं तू. तिच्या पहिल्या त्या दिवशी त्या रात्री तो नवऱ्याऐवजी त्या अक्करमोठ्या राजाने तिच्याजवळ पाठवलं आणि त्याच्याच तर हे परिणाम आहेत. काय केलं तू. त्यामुळे तिनं हा मनातला विचार बाजूला सारला आणि रत्नाला म्हणाले की रत्ना, मी मुद्दाम तुला भेटायसाठी आलेली ती याच्यासाठी की सासूबाई म्हणतात कसंही कर पण तू गावाकडे ये. कारण गावातल्या बायका आता सासूच्या नावानं कुचकुच करायल्या, तिला भलं बुरं म्हणायल्या आणि ते सहन होत नाही. म्हणून मग सासूचं म्हणणं की तू गावाकडे. त्यावर रत्ना म्हणाली, बाई, जवरक सासू जित्तीये तवरक मी गावात पाय टाकणार नाही. आणि ती मेल्यावर माही सावली तिच्या मड्यावर मी पडू देणार नाही. पाहू किती दिवस इथं राहायचं काम पडते मला ते. ती कठोर होऊन बोलली आणि साहजिक होतं ते. वंदनाला त्याचं काही विशेष वाटलं नाही. वंदना तरी तिला म्हणाली की नाही ग, असं नाही, म्हातारा माणूस आहे, चुकलं असेल तिचं, आपण इतकं राग नाही धरायचं. पण तरी रत्नानं मानलं नाही. रत्ना उठली. आता फारसं बोलण्यासारखं काही राहिलं नाही. तिनं कुखाचं डाबलं घेतलं, वंदनाला कुखू लावलं. वंदनाच्या लक्षात आलं की आता इथं बसण्यात अर्थ नाही. आणि मग वंदना खोलीच्या बाहेर पडली. ती जेव्हा जिना उतरून खाली आली, मोठ्या दरवाज्यात आली, तिनं खोलून पाहिलं. पण रत्ना तिला वाटी लावायला तिच्या दरवाज्यात सुद्धा येऊन उभी राहिली नव्हती. म्हणजे रत्नाच्या मनात वंदनाबद्दलचा राग इतका पराकोटीचा होता हे वंदनाच्या लक्षात आलं. आणि वंदनानं कानाला खडा लावला की याच्या पुढं यायच्या मधात आपल्याला पडायचं नाही. आणि ती तिथून गावाकडे निघाली. मित्रांनो, या भागालाही लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा. पुन्हा आपण बुधवारी 22वा भाग घेऊन सादर होऊ. तोपर्यंत नमस्कार.